तर मित्रांनो, जी काल आपण मुळ्याची भाजी काढली होती ती पिशवीमध्ये भरलेली आणि पिशवी आपल्या घेतल्यात गाडीवरती बांधून. तर मित्रांनो चला, तर पाचलच्या बुधवार बाजारात भाजी विकायला, तर नक्की भाजी घ्यायला या. तर मित्रांनो जाऊया पाचलमध्ये. तर आता पाचलमधून 2 पिशव्या ठेवून आलो आणि अजून एक तिसरी पिशवी होती, तर घरी आलो घ्यायला. आणि मित्रांनो चला, पिशवी घेतली आणि कपडे घातले आणि चला आता जाऊया पाचलमध्ये. तर पप्पा वरती थांबलेत. तर मित्रांनो फायनली आता पाचलमध्ये आलो आहे. तर इकडे आहे आपलं दुकान. तर दुकानाच्या पुढे आता भाजी लावायचा विचार चालू आहे. तर नक्की आता भाजी लावून घेतली आहे फायनली. आणि जे काल आपलं पार्सल आणलं होतं तर त्या पार्सलमध्ये फुलं होती, कारण का गणेश जयंती होती मित्रांनो. तर हे आहे आपलं दुकान पप्पांचं. नक्की या कधीतरी भेटते आहे. तर मित्रांनो पहिलीच भवानी झाली आणि इकडे परत दुसरी भवानी पण झाली. तेवढ्यात 10 रुपयाने भाजी लावली होती. तर मित्रांनो तेवढ्यात भूक लागली, म्हटलं जाऊया वडापाव खायला. तर हॉटेल केदारलिंगमध्ये येथील वडापाव खूप टेस्टी असतो मित्रांनो, कारण का चटणी खूपच भारी लागते इथे. कधी नक्की आलात तर नक्की वडापाव खायला या हॉटेल केदारलिंगमध्ये, आवडेल तुम्हाला. तर मित्रांनो तिथे भाजी खपत होती म्हणून खालती आलो भाजी विकायला. आणि इकडे जरा मज्जा बघा. धाला दोन जुडी. तर ना मित्रांनो, जेवढ्या मोठ्याने मी बोलत होतो ना तेवढ्याच मोठ्याने हा दादा पण बोलत होता. तर आमच्या दोघांची तर जुगलबंदी चालू होती तिथे. मित्रांनो शेवटला 10ला 3 असं पण काढून टाकल्या विकून, म्हणजे 5 रुपयांनी जोडी विकत होतो आणि सर्व संपून टाकल्या. दादा हसायला लागला म्हणून त्यांनी सगळं संपून टाकलं. आणि मित्रांनो वाजलेत आता 1 आणि इकडे पण जोड्या आपल्या राहिल्या आहेत, म्हणजेच की आपण थोड्या जोड्या तिकडे विकायला घेऊन गेलो आणि इकडे अर्ध्या राहिल्यात. तर इकडच्या 7-8च जोड्या उरल्या. तर मित्रांनो तर आपण आज कमवले फक्त 500 रुपये. तर मित्रांनो चला आता जाऊया घरी. तर हे बघा टमटममध्ये बसून. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला, नक्की आपल्या चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर